विठ्ठल सहकारी कारखान्यावर किती कोटीचा घोटाळा झालेला आहे असा तुमचा आरोप? विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजित धनंजय पाटील आणि त्यांच्या संचालक मंडळाने 347 कोटी 67 लाख कोटी रुपयाचा घोटाळा केलेला आहे. तुम्ही लक्ष्मी उपोषण केलं त्याच्यानंतर आज साखर आयुक्तालयाचा आज 4था दिवस आहे. तिथे साखर आयुक्तांनी दखल घेतली आहे. आम्ही एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केलं त्यावेळेस त्यांनी आम्हाला तात्काळ चौकशी करतो असा आणि विशेष लेखापरीक्षक वर्ग 1 निकाळजे साहेब यांना कारखान्यावर पाठवलं आहे असं पत्र आम्हाला दिलं आणि तुमची तात्काळ चौकशी करून तुम्हाला अहवाल सादर करतो आणि अहवाल आल्यानंतर तुमचं पेमेंट देण्याची व्यवस्था करतो असं आम्हाला त्यांनी पत्र दिलं. परंतु आज 1 महिना होऊन गेलं परंतु त्या पत्रावर कुठलीही कारवाई केली नाही. उलट विशेष लेखापरीक्षक वर्ग 1 निकाळजे साहेब म्हणतात की कारखाना आम्हाला दप्तरच उपलब्ध करून देत नाही. परंतु मला 26/3चं एक पत्र आहे प्रादेशिक कार्यालयाचं की निकाळजे साहेबाला दप्तर उपलब्ध करून दिलं आहे म्हणून. परंतु 2 महिन्यानं जर ते हेच उत्तर देत असतील आम्हाला दप्तरच उपलब्ध करून देत नाही तर साखर आयुक्त त्याच्यावर पांघरून घालतायत, त्या आरोपावर पांघरून घालतायत असा आमचा स्पष्ट आरोप आहे. आणि दुसरी गोष्ट साखर आयुक्ताकडे एवढा मोठा घोटाळा झालेला त्याचा विनियोग असतं ज्या कारणासाठी पैसे देण्यासाठी आलेत. व्यापाऱ्यासाठी 59 कोटी 75 लाख रुपये द्यायला आलेत, कामगारासाठी 41 कोटी 87 लाख रुपये देण्यासाठी आलेत. परंतु त्यांनी त्यातला 1 रुपया कोणाला न देता त्या रकमेचा पूर्णपणे अपहार केलेला आहे आणि ती अपहाराची रक्कम त्यांनी निवडणुकीच्या कामासाठी वापरलेली आहे असा आमचा त्यांच्यावर जाहीर आरोप आहे. त्यांना आम्ही पत्रकार परिषदेत घेऊन खुलासा मागितला परंतु त्यांनी अद्याप खुलासा दिला नाही. साखर आयुक्त विनियोग द्यायला तयार नाहीत. साखर आयुक्त त्यांच्या केलेल्या अपहारामध्ये या सर्वांनी मिळून साखर आयुक्त असतील, प्रादेशिकचे सहसंचालक असतील, विशेष लेखापरीक्षक असतील, हे सगळ्यांनी मिळून संगनमताने 347 कोटी 67 लाख रुपयाचा अपहार केला आहे, भ्रष्टाचार केला आहे असा आमचा त्यांच्यावर जाहीर आरोप आहे.